नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोनिक सेक्शन्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.2 यातील सेकंड क्वेश्चन. या सेकंड क्वेश्चनमध्ये 9 सब क्वेश्चन्स आहेत. एक एक करून आपल्याला सॉल्व करायचे आहेत. फाइंड द इक्वेशन ऑफ द इलिप्स इन स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म इक्वेशनचा कसा आहे? इलिप्सचं इक्वेशन याप्रमाणे आहे: x² अपॉन a² y² अपॉन b² इक्वल टू 1. आपल्याला या फॉर्ममध्ये इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. येथे आपल्याला इसेंट्रिसिटी आणि डिस्टन्स बिटवीन फोकाय हे दिलेलं आहे. तर या फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. पहा, x² आपल्याला असाच राहू द्यायचा आहे, y² असाच राहू द्यायचा आहे. फक्त a² आणि b² व्हॅल्यू काढायच्या आहेत आणि त्या व्हॅल्यू येथे पुट करायच्या आहेत. म्हणजे आपल्याला या दोन दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून स्टँडर्ड इक्वेशन याप्रमाणे तयार करायचं आहे. सोल्युशन. लेट आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. लेट द इक्वेशन ऑफ इलिप्स बी. इक्वेशन या फॉर्ममध्ये घेऊ आपण. इक्वेशन याप्रमाणे आहे: y² अपॉन b² इक्वल टू 1. फक्त आपल्याला a² आणि b² व्हॅल्यू काढायच्या आहेत. a आणि b च्या व्हॅल्यू माहिती झाल्या तर या येथे पुट करायच्या आहेत. आपल्याला दिलेलं आहे इसेंट्रिसिटी म्हणजे ई. ही व्हॅल्यू दिलेली आहे. ईची व्हॅल्यू एवढी आहे आणि डिस्टन्स बिटवीन इट्स फोकाय. पहा, इलिप्समध्ये दोन फोकस पॉईंट असतात. तर हे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे. हे डिस्टन्स किती असते? हे ए असते आणि हे मायनस ए. म्हणजे हे पण एच असते. निगेटिव्ह डायरेक्शन आहे परंतु डिस्टन्स मायनस ए. म्हणजे या फोकस पॉईंटपासून या फोकस पॉईंटचं डिस्टन्स किती असणार आहे? 2 टाइम्स ए. ही पण व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. ही व्हॅल्यू 6 आहे आणि ईची व्हॅल्यू इसेंट्रिसिटी ही व्हॅल्यू 3/8 आहे. यावरून आपल्याला काय करायचं आहे? पहा, ईची व्हॅल्यू येथे पुट करू आपण. यावरून एची व्हॅल्यू मिळेल. एची व्हॅल्यू मिळाली. एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. b² ही व्हॅल्यू म्हणजे a² आणि ब्रॅकेटमध्ये 1 मायनस e². हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. a² ची आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार, ती इथे पुट करणार, बी मिळेल आपल्याला. त्यावरून इक्वेशन तयार होईल. हेअर आपल्याला ईची व्हॅल्यू दिलेली आहे. इसेंट्रिसिटी 3/8 आहे. अँड डिस्टन्स बिटवीन फोकाय, दोन फोकसमधील डिस्टन्स किती आहे? 2 टाइम्स ए असते. बरोबर आहे. ती व्हॅल्यू दिलेली आहे 6. आता आपण काय करू? ही ईची व्हॅल्यू येथे पुट करू. पहा, ईची व्हॅल्यू येथे पुट करू आपण. देअरफॉर 2 टाइम्स ए, ईची व्हॅल्यू 3/8 इक्वल टू 6. पहा, आता यावरून एची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. बरोबर आहे. देअरफॉर 6a होतील इक्वल टू 8. इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जातील म्हणजे 6 × 8. पहा, दोन्ही साईडला 6 आहे, कॅन्सल होईल. देअरफॉर a इक्वल टू 8. एची व्हॅल्यू आपल्याला मिळत आहे 8. पहा, एची व्हॅल्यू काढली. आपल्याला a² पाहिजे. स्क्वेअर काढून घेऊ आपण. देअरफॉर a² इक्वल टू 64. a² ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. आता b² ची व्हॅल्यू या फॉर्म्युल्याने काढू आपण, कारण एची पण व्हॅल्यू आपल्याकडे आहे आणि ईची पण आहे. नाऊ b² इक्वल टू a² ब्रॅकेटमध्ये 1 मायनस e². पहा, a² ची व्हॅल्यू 64. 1 मायनस e². ईची व्हॅल्यू ही आहे. याचा स्क्वेअर 3चा स्क्वेअर 9 होईल आणि 8चा स्क्वेअर 64. हे कॅल्क्युलेशन. देअरफॉर b² इक्वल टू 64. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 64 मायनस 9/64 होईल. 64 मायनस 9/64. येथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केला. पहा, 64 मायनस 9 म्हणजे 55/64. पहा, हे 64 आणि हे 64 कॅन्सल होतील म्हणजे 55. देअरफॉर b². पहा, आता बीची व्हॅल्यू काढायची गरज नाही कारण आपल्याला स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे. बरोबर आहे. a² आहे, b² आहे. या दोन्ही व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट करू. देअरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स is
एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काढली 64 प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअरची व्हॅल्यू 55 इक्वल टू 1. हे आपलं रिक्वायर्ड इक्वेशन आहे. नेक्स्ट सेकंड सब क्वेश्चन, दी लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस. सपोज मेजर ॲक्सिस 2a, त्याची लेंथ 10 आहे आणि डिस्टन्स बिटवीन फोकाय, दोन फोकसमधील डिस्टन्स किती आहे 8 आहे. फोकायमधील डिस्टन्स आपण ते काय घेतो 2ae, बरोबर आहे. या दोन व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. फोकसमधील डिस्टन्स 8 आहे आणि मेजर ॲक्सिसची लेंथ 10 आहे. तर आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. इलिप्सचं इक्वेशन काय असेल. सोल्युशन, लेट दी इक्वेशन ऑफ इलिप्स बी इक्वेशन एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. फक्त ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहेत, ते इथे पुट करायचे आहेत. ते आपलं इक्वेशन असणार आहे. आपल्याला दिलेलं काय आहे, हेअर मेजर ॲक्सिस, हेअर मेजर ॲक्सिस म्हणजे 2a, ती लेंथ किती आहे 10 आहे. यावरून एची व्हॅल्यू काढता येईल. देअरफॉर ए इक्वल टू 5 होईल, बरोबर आहे. ए स्क्वेअरची काढू, देअरफॉर ए स्क्वेअर इक्वल टू 25. कारण आपला ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर पाहिजेत. आता बीची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे, बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर 1 मायनस ई स्क्वेअर, बरोबर आहे. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे बीची व्हॅल्यू काढण्यासाठी. कारण ए स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे, म्हणजे एची व्हॅल्यू माहिती आहे, ई माहिती नाही आहे. पहा यावरून ई काढता येईल आपल्याला. 2ae हे 8 आहेत, बरोबर आहे. नाऊ डिस्टन्स बिटवीन फोकाय, डिस्टन्स बिटवीन फोकाय ते किती आहे 8 आहे. फोकसमधील डिस्टन्स 2ae म्हणजे ही लेंथ किती आहे 8 आहे, बरोबर आहे. एची व्हॅल्यू काढलेली आपण 5, येथे पुट करू आपण, म्हणजे आपल्याला ईची व्हॅल्यू मिळेल 2, एची व्हॅल्यू 5 आणि ईची व्हॅल्यू काढता येईल आता 8. हे 10 होतील, म्हणजे ईची व्हॅल्यू 8/10 होतील. ई इक्वल टू 8/10. हे 10 तिकडे डिव्हिजनमध्ये जातील. देअरफॉर ई इक्वल टू दोन्ही नंबरला 2ने डिवाईड करू, म्हणजे हे 4 होतील आणि हे 5 होतील. ईची व्हॅल्यू मिळाली, ए स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे आता बी स्क्वेअर आपल्याला व्हॅल्यू काढता येईल, कारण ई आणि बीच्या व्हॅल्यू माहिती आहेत. नाऊ बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर 1 मायनस ई स्क्वेअर. इथे लिहा, नाऊ वी नो ए स्क्वेअर व्हॅल्यू आहे आपल्याकडे 25, 1 मायनस ई स्क्वेअर याचा स्क्वेअर 16/25, 16/25. पहा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन आधी ब्रॅकेटचा करता येईल किंवा 25ने या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करा. 25 × 1 म्हणजे 25 होतील, हे मायनस साईन, आणि 25 × 16/25. या 25ने आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलेला आहे, 1ला मल्टिप्लाय केलेला आहे आणि या नंबरला आपण मल्टिप्लाय केलेला आहे, म्हणजे हे कॅन्सल होतील. म्हणजे काय 25 मायनस 16 9. देअरफॉर बी स्क्वेअर, बी स्क्वेअर आणि ए स्क्वेअर व्हॅल्यू मिळालेल्या आहेत, त्या इथे पुट करू आपण. देअरफॉर एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, ए स्क्वेअरची व्हॅल्यू 25 प्लस वाय स्क्वेअर बी स्क्वेअरची व्हॅल्यू 9 इक्वल टू 1 इज द रिक्वायर्ड इक्वेशन. फोकायमधील डिस्टन्स जर 8 असेल आणि मेजर ॲक्सिस लेंथ 10 असेल तर इक्वेशन याप्रमाणे असणार आहे त्या इलिप्सचं. नेक्स्ट सब क्वेश्चन थर्ड, सोल्युशन. डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रीज. पहा दोन डायरेक्ट्रीजमधील डिस्टन्स आपण किती घेतो, बरोबर आहे. आणि इसेंट्रिसिटी म्हणजे ईची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. सोल्युशन, लेट इक्वेशन ऑफ इलिप्स बी स्टँडर्ड इक्वेशन एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर
प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. आपल्याला ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअरचे व्हॅल्यू काढायचे आहेत. गिवन काय दिलेलं आहे 2AE म्हणजे डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिक्स ही व्हॅल्यू 18 आहे अँड ईची व्हॅल्यू दिलेली आहे 1/3. ईची व्हॅल्यू येथे पुट करू आपण म्हणजे आपल्याला एची व्हॅल्यू मिळेल. बरोबर आहे. देअरफॉर ईची व्हॅल्यू येथे पुट करू आपण म्हणजे 2A ईची व्हॅल्यू आहे 1/3 इक्वल टू 18. देअरफॉर हे 3 वर जातील म्हणजे 6A होईल. 3 आणि 2चा मल्टिप्लिकेशन होईल. 6A इक्वल टू 18. देअरफॉर A इक्वल टू 18/6 म्हणजे 3. एची व्हॅल्यू 3 मिळेल. देअरफॉर ए स्क्वेअरची व्हॅल्यू काढून घेऊ. ए स्क्वेअर इक्वल टू 9. ए स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे म्हणजे आपल्याला बी स्क्वेअर काढता येईल. 9 आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ई स्क्वेअर. ए स्क्वेअरची व्हॅल्यू 9 आहे. 1 मायनस ईचा स्क्वेअर ईची व्हॅल्यू ही आहे याचा स्क्वेअर म्हणजे 1/9 होईल. 1/9 9ने दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करू. 9 × 1 9 मायनस आणि 1/9 × 9 होतील. बरोबर आहे. हे 9 कॅन्सल होतील मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे 9 हे -1 होईल म्हणजे 8. बी स्क्वेअरची व्हॅल्यू 8. ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू मिळाल्या येथे पुट करू आपण. देअरफॉर एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअरची व्हॅल्यू 9 प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअरची व्हॅल्यू 8 इक्वल टू 1 इज द रिक्वायर्ड इक्वेशन. is the required equation of ellipse. Next, sub question 4 minor axis is 16. minor axis म्हणजे 2b and eccentricity is 1/3 म्हणजे e ची व्हॅल्यू आपल्याला 1/3 दिलेली आहे. सोल्युशन let the equation of ellipse be equation x square upon a square plus y square upon b square equal to 1. minor axis equal to 2b equal to 16. बरोबर आहे. म्हणजे b ची व्हॅल्यू किती आहे 2b इक्वल टू 16 म्हणजे b इक्वल टू 8. स्क्वेअर काढून घेऊ आपण. बी स्क्वेअर इक्वल टू 64. पहा बी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता ए स्क्वेअरची काढायची आहे. वी नो बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर 1 मायनस ई स्क्वेअर. आपल्याला ई पण दिलेला आहे 1/3. बरोबर आहे. ई इक्वल टू 1/3 हे गिवन आहे. व्हॅल्यू पुट करू. बी स्क्वेअरची व्हॅल्यू 64 इक्वल टू ए स्क्वेअर 1 मायनस ई स्क्वेअर 1/9. देअरफॉर 64 इक्वल टू ए स्क्वेअर येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 - 1 म्हणजे 8/9 होतील. 8/9. देअरफॉर ए स्क्वेअर इक्वल टू हे 64 हे डिव्हिजनमध्ये आहेत इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. हे न्यूमरेटरमध्ये आहेत इकडे डिनोमिनेटरमध्ये येतील. देअरफॉर ए स्क्वेअर इक्वल टू 8 ने 64 कॅन्सल होतील 8 होतील म्हणजे 8 × 9. देअरफॉर ए स्क्वेअर इक्वल टू 72. ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू आपण काढलेले आहेत येथे पुट करू आपण. देअरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन इज the required equation of ellipse is x square upon a square. a square म्हणजे 72 प्लस y square upon b square म्हणजे 64 equal to 1. Next, सब क्वेश्चन 5 द डिस्टन्स बिटवीन फोकाय इज 6. पहा इलिप्स हा फोकस आहे एस डॅश आणि हा फोकस एस.
या दोन फोकसमधील डिस्टन्स ए आणि ए म्हणजे 2 फोकसमधील डिस्टन्स आपल्याला किती दिलेला आहे 6 दिलेला आहे म्हणजे 2AE ही व्हॅल्यू आपल्याला 6 दिलेली आहे. आणि डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रीज इकडे एक डायरेक्ट्रीज आणि इकडे एक डायरेक्ट्रीज हे डिस्टन्स किती असते हे A/E आणि हे पण A/E हे निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये हे पॉझिटिव्ह दोघांची ॲडिशन 2 टाइम्स A/E म्हणजे दोन डायरेक्ट्रीज ही एक डायरेक्ट्रीज आणि ही एक डायरेक्ट्रीज दोघांमधील डिस्टन्स किती आहे 2A/E ते आपल्याला 50/3 दिलेलं आहे म्हणजे ही व्हॅल्यू कशाची आहे 2 टाइम्स A/E ची ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. तर आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे इलिप्सचं. सोल्युशन लेट दी इक्वेशन ऑफ इलिप्स बी x² अपॉन A² प्लस y² अपॉन B² इक्वल टू 1. क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण यापूर्वी सॉल्व केलेला आहे. तेथे आपल्याला इक्वेशन दिलेलं होतं त्यावरून या अशा व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. येथे आपल्याला क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्यावरून इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण यापूर्वी सॉल्व केलेला आहे आणि सर्व बेसिक माहिती सांगितलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला सर्व लक्षात येईल आणि बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. हे इक्वेशन आहे. येथे आपल्याला A² आणि B² व्हॅल्यू काढायच्या आहेत. काय दिलेलं आहे डिस्टन्स बिटवीन फोकाय दिलेला आहे दोन फोकसमधील डिस्टन्स हे आपल्याला दिलेलं आहे. डिस्टन्स बिटवीन फोकाय म्हणजे काय 2AE इक्वल टू 6 आणि हे दिलेलं आहे डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रीज डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रीज ते डिस्टन्स किती असते 2 टाइम्स A/E म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला 50/3 दिलेली आहे 50/3. हे एक इक्वेशन आहे आणि सपोज हे एक इक्वेशन आहे. आता दोन इक्वेशनचं आपण काय करू मल्टिप्लिकेशन करू. मल्टिप्लाय 1 and 2 मल्टिप्लाय 1 and 2 म्हणजे काय होईल पहा 2AE ही लेफ्ट साईड तर मल्टिप्लाय करणार 2A/E इक्वल टू हा मल्टिप्लिकेशन म्हणजे 6 × 50/3 पहा इथे E कॅन्सल होईल मल्टिप्लाय केल्यामुळे बरोबर आहे. आणि इथे काय होईल हे 4A² होईल 2 × 2 4A² इक्वल टू हे 3 ने 6 कॅन्सल होतील येथे 2 होईल म्हणजे इथे 2 × 50 म्हणजे 100 देअरफॉर A² इक्वल टू 100/4 देअरफॉर A² इक्वल टू 4 ने आपण डिवाइड करू म्हणजे 25. ची व्हॅल्यू आपल्याला 25 मिळत आहे बरोबर आहे. A² ची व्हॅल्यू 25. आता B² पाहिजे आपल्याला. नाऊ वी नो B² म्हणजे A² आणि ब्रॅकेटमध्ये 1 - E² इक्वल टू A² ची व्हॅल्यू पुट करू आपण 25 1 - E² E आपल्याला दिलेला आहे का पहा ईची व्हॅल्यू येथे आपल्याला माहिती नाही त्यासाठी आधी आपण काय करू A² माहिती आहे म्हणजे ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल बरोबर आहे. A = 5 होईल ती व्हॅल्यू आपण येथे पुट करू म्हणजे ईची व्हॅल्यू काढता येईल. हे नंतर सॉल्व करू आपण. यावरून A = 5 नाऊ फ्रॉम 1 2A × E 2 ची व्हॅल्यू 5 पुट करू इंटू E इक्वल टू 6 आहे. इक्वेशन 1मध्ये ची व्हॅल्यू 5 पुट केली आपण म्हणजे हे 10E होतील इक्वल टू 6 देअरफॉर E = 6/10 देअरफॉर E = दोन्ही नंबरला 2 ने डिवाइड करू हे 3 होतील हे 5 होतील 3/5 ची व्हॅल्यू बरोबर आहे. आता B² ची व्हॅल्यू काढू आपण. नाऊ B² इक्वल टू
ए स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ई स्क्वेअर. ए स्क्वेअर व्हॅल्यू 25, 1 मायनस ई स्क्वेअर याचा स्क्वेअर करायचा म्हणजे 9/25. 25ने दोन्ही नंबरला मल्टिप्लाय करू म्हणजे 25 × 1 25, हे मायनस साईन 9 × 25 आणि × 25 बरोबर आहे. हे 25 कॅन्सल, 25 मायनस 9 म्हणजे 16. बी स्क्वेअरची व्हॅल्यू 16 मिळत आहे. ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर आपण व्हॅल्यू काढलेले आहेत ते इथे पुट करू आपण. देअरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन इज एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर म्हणजे 25 प्लस वाय स्क्वेअर बी स्क्वेअरची व्हॅल्यू 16 इक्वल टू 1. नेक्स्ट सब क्वेश्चन 6. येथे आपल्याला लेटस रेक्टमची लेंथ दिलेली आहे. लेटस रेक्टमची लेंथ म्हणजे 2b² अपॉन ए बरोबर आहे. लेटस रेक्टमची लेंथ 2b² अपॉन ए आणि फोकाय दोन कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत म्हणजे हे काय आहेत प्लस और मायनस ए. फोकसचा कोऑर्डिनेट प्लस और मायनस ए आणि 0. फोकसचे हे कोऑर्डिनेट होतील बरोबर आहे. सोल्यूशन लेटस रेक्टम लेंथ ती किती असते 2 टाइम्स b² अपॉन ए असते आणि ती व्हॅल्यू आपल्याला 6 दिलेली आहे. आणि पुन्हा कोऑर्डिनेट ऑफ फोकाय फोकसचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत म्हणजे प्लस और मायनस ए ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे प्लस और मायनस 2 आणि 0 बरोबर आहे. म्हणजे एची व्हॅल्यू आपण 2 घेणार. देअरफॉर ए इक्वल टू 2 आणि 2b² अपॉन ए 2b² अपॉन ए इक्वल टू 6 बरोबर आहे. यावरून ईची व्हॅल्यू काढू आपण. ई इक्वल टू 2 अपॉन ए होतील. ईची व्हॅल्यू मिळाली एच्या फॉर्ममध्ये. आता इथे आपण बीची व्हॅल्यू काढू किंवा हे 2 इकडे 3 होतील बरोबर आहे. म्हणजे हे 2 आहेत. देअरफॉर b² इक्वल टू काय होईल 6/2 म्हणजे 3 होतील आणि ए इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. b² व्हॅल्यू आपल्याला 3a मिळणार आहे बरोबर आहे. वी नो आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन करून सॉल्व करावं लागेल. हे आपल्याला b² इक्वल टू a² आणि 1 मायनस e² हा फॉर्म्युला माहिती आहे बरोबर आहे. येथे व्हॅल्यू पुट करू आपण. b² ची व्हॅल्यू किती आहे 3a आहे. b² ची व्हॅल्यू आपण 3a पुट केली. a² येथे a² व्हॅल्यू काढायची आपल्याला आणि 1 मायनस ईची व्हॅल्यू एच्या फॉर्ममध्ये 2 अपॉन ए परंतु स्क्वेअर आहे म्हणजे 4/a² होईल. 4/a². यावरून एची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. नंतर ती व्हॅल्यू येथे पुट करू आपण. 3a इक्वल टू a²ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू आपण म्हणजे a² × 1 a² होतील. हे मायनस साईन एने काय करत आहोत आपण दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करत आहोत. येथे मल्टिप्लाय केल्यामुळे हे कॅन्सल होतील. a² फक्त -4 होतील म्हणजे -4. a² मायनस हे कॅन्सल होतील -4. a² हे मायनस करू आपण 3a आणि हे या साईडचे -4 इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आपण लिहिलेलं आहे. याचे फॅक्टर काढायचे आपल्याला. -4 मल्टिप्लिकेशन पाहिजे आपल्याला. 2 नंबर असे फाइंड आउट करायचे आहेत की -3 ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आली पाहिजे. 4 × 1 -4 घेऊ हा +1 घेऊ म्हणजे -4 + 1 -3 दोघांचा मल्टिप्लिकेशन -4 बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार येथे कोइफिशियंट 1 असल्यामुळे आपण डायरेक्ट फॅक्टर लिहिणार आहोत. x येणार नाही सॉरी. येथे a -4 आणि a + 1 a -4 a + 1 इक्वल टू 0. देअरफॉर a इक्वल टू +4 और a इक्वल टू -1. ए म्हणजे काय ती लेंथ आहे. लेंथ निगेटिव्ह असेल का नाही हे घेणार नाही आपण.
ए नॉट इक्वल टू -1 लेंथ पाहिजे आपल्याला. देअरफॉर एची व्हॅल्यू आपण 4 घेणार, कारण एची व्हॅल्यू निगेटिव्ह नसणार आहे. ए म्हणजे काय आहे, हा इलिप्स ओरिजिनपासून व्हर्टेक्स ही लेंथ म्हणजे ए असते, ती निगेटिव्ह असेल का, नाही. त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची आहे. देअरफॉर ए इक्वल टू 4. ही व्हॅल्यू काय करू आपण येथे पुट करू, मग बी स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. बरोबर आहे. 1 इक्वेशन पुट ए इक्वल टू 4 इन 1. येथे पुट करू आपण एची व्हॅल्यू बी स्क्वेअर इक्वल टू 3 आणि एची व्हॅल्यू आहे 4. देअरफॉर बी स्क्वेअर इक्वल टू 12. पहा बी स्क्वेअरची व्हॅल्यू काढली आपण, ए स्क्वेअरची व्हॅल्यू एची व्हॅल्यू काढलेली आहे. देअरफॉर ए स्क्वेअर इक्वल टू 16. एची व्हॅल्यू 4, ए स्क्वेअरची व्हॅल्यू 16. बरोबर आहे. आता ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर दोन्ही पण व्हॅल्यू माहिती झालेल्या आहेत, येथे पुट करू आपण. देअरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन इज एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअरची व्हॅल्यू 16 प्लस वाय स्क्वेअर, बी स्क्वेअरची व्हॅल्यू 12 इक्वल टू 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. पासिंग थ्रू दी पॉईंट्स. या 2 पॉईंटमधून इलिप्स पास होत आहे, तर त्या इलिप्सचं इक्वेशन काय असेल ते इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इलिप्स आहे आणि 2 पॉईंटमधून पास होत आहे. 2 पॉईंट दिलेले आहेत, -3 आहे आणि 1. एक्सचा -3 असेल आणि वायचा +1 म्हणजे पॉईंट सपोज येथे आहे, आणि दुसरा पॉईंट आहे एक्सचा +2 आहे आणि वायचा -2 म्हणजे पॉईंट सपोज येथे आहे. हे 2 पॉईंट इलिप्सवर आहेत. या 2 पॉईंटमधून इलिप्स पास होत आहे, तर या इलिप्सचं इक्वेशन काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे ही व्हॅल्यू एक्स आणि ही व्हॅल्यू वाय, ही व्हॅल्यू एक्स आणि ही व्हॅल्यू वाय घेणार आपण, कारण हे पॉईंट कसे आहेत, इलिप्सवर आहेत, म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूने ते इक्वेशन सॅटिस्फाय होते. बरोबर आहे. पॉईंटचे कोऑर्डिनेट जर आपण इक्वेशनमध्ये टाकले तर ते इक्वेशन सॅटिस्फाय होईल. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू ही घेणार आपण, वायची व्हॅल्यू ही घेणार या पॉईंटसाठी, आणि या पॉईंटसाठी या व्हॅल्यू घेणार. पहा सोल्युशन, याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, दी इक्वेशन बी एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. पासिंग थ्रू the points -3, 1 and 2, -2. या पॉईंटमधून इक्वेशन पास होईल, एक्स आणि वाय या व्हॅल्यू घेऊ. या पण पॉईंटमधून इक्वेशन पास होत आहे. पहा या दोन्ही पॉईंटमधून इलिप्स पास होत आहे, म्हणजे यांच्या कोऑर्डिनेटने ते इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे. बरोबर आहे. आपण काय करू, येथे व्हॅल्यू पुट करू. एक्सची व्हॅल्यू -3, -3चा स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. हे एक इक्वेशन या पॉईंटसाठी. बरोबर आहे. आणि हे एक इक्वेशन एक्सची व्हॅल्यू 2 पुट करू आणि वायची व्हॅल्यू -2 पुट करू, म्हणजे 2चा स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस -2चा स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. याला सॉल्व करू आपण. -3चा स्क्वेअर प्लस 9, मायनसचा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर 9 अपॉन ए स्क्वेअर प्लस 1 अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. इकडे काय होईल, 4 अपॉन ए स्क्वेअर प्लस -2चा स्क्वेअर प्लस 4 आणि बी स्क्वेअर इक्वल टू 1. हे एक इक्वेशन आणि हे एक इक्वेशन. या पॉईंटपासून हे इक्वेशन मिळत आहे, या पॉईंटपासून हे इक्वेशन मिळत आहे आपल्याला. हेच इक्वेशन आहे, फक्त एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपण इथे पुट केलेले आहेत. आता पहा इथे काय करता येईल आपल्याला, आधी ए स्क्वेअर कॅन्सल करू किंवा बी स्क्वेअर कॅन्सल करू आपण. हे दोन इक्वेशन्स आहेत. पहा इकडे 1 अपॉन बी स्क्वेअर आहे, इकडे 4 अपॉन बी स्क्वेअर आहे. जर आपल्याला बी स्क्वेअरची टर्म कॅन्सल करायची असेल तर आपण काय करू, या इक्वेशनला 4ने मल्टिप्लाय करू, याला 4ने मल्टिप्लाय करू, म्हणजे इथे 4 अपॉन बी स्क्वेअर होईल. बरोबर आहे.
या इक्वेशनला 4ने मल्टिप्लाय करू, मल्टिप्लाय बाय 4, म्हणजे प्रत्येक टर्मला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. येथे 4ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 36 होतील. 4 × 9 म्हणजे 36 अपॉन ए स्क्वेअर. येथे 4ने मल्टिप्लाय केल्यामुळे 4 अपॉन बी स्क्वेअर होतील आणि इकडे 4ने मल्टिप्लाय केल्यामुळे 4 होतील. बरोबर आहे. आता हे ॲज इट इज. सपोज आता 1 नंबर इक्वेशन हे आणि हे 2 नंबर. आता आपण काय करू, दोघांची सबट्रॅक्शन करू. हे प्लसमध्ये आहेत, हे पण प्लसमध्ये आहेत, म्हणजे सबट्रॅक्शन केल्यानंतर ही बी स्क्वेअरची टर्म कॅन्सल होऊन जाईल. बरोबर आहे. पहा पुढे लिहिणार सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 मधून आपण सबट्रॅक्ट करू. इक्वेशन 1 ही याप्रमाणे आहे, 36 ए स्क्वेअर. ही लेफ्ट साईड लिहून घेऊ आपण, 4 अपॉन बी स्क्वेअर. यातून सबट्रॅक्ट करायचं आहे हे इक्वेशन. ही लेफ्ट साईड त्यातून ही लेफ्ट साईड मायनस करायची आहे. इथे आपण असा ब्रॅकेट करू, 4 अपॉन ए स्क्वेअर आणि प्लस 4 अपॉन बी स्क्वेअर. लेफ्ट साईड आपण सबट्रॅक्ट केल्या त्याप्रमाणे राईट साईड सबट्रॅक्ट होतील, म्हणजे 4 - 1. बरोबर आहे. या साईडमधून ही साईड मायनस केली, या साईडमधून ही साईड मायनस केली आपण. आता मायनस साईनने हे मल्टिप्लाय करू आपण, म्हणजे 36 ए स्क्वेअर प्लस 4 अपॉन बी स्क्वेअर हे मायनस 4 अपॉन ए स्क्वेअर होतील, मायनस प्लस मायनस 4 अपॉन बी स्क्वेअर होतील, इक्वल टू 4 - 1 म्हणजे 3. ही टर्म मायनसमध्ये आहे आणि ही टर्म प्लसमध्ये आहे. बरोबर आहे. टर्म सारख्या आहेत, साईन अपोजिट आहेत, हे कॅन्सल होऊन जातील, हे राहील. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला फक्त ए स्क्वेअर मिळत आहे. त्यावरून फक्त एकच आता व्हेरिएबल येत आहे. येथे ए आणि बी दोन नाहीत, एकच आहे. म्हणजे आता याची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. 36 अपॉन ए स्क्वेअर काय राहत आहे, देअरफॉर 36 अपॉन ए स्क्वेअर हे मायनस साईन आहे, मायनस 4 अपॉन ए स्क्वेअर इक्वल टू इकडे 3 आहेत. पहा ही सबट्रॅक्शन दोघांचाही डिनोमिनेटर सेम आहे, आपण एकच डिनोमिनेटर घेणार. बरोबर आहे. येथे सेम आहेत, ए स्क्वेअर म्हणजे वरची सबट्रॅक्शन होईल, 36 - 4 होतील आणि इक्वल टू 3 असं लिहिता येईल आपल्याला. देअरफॉर हे 32 होतील अपॉन ए स्क्वेअर इक्वल टू 3. देअरफॉर 1 अपॉन ए स्क्वेअर ही व्हॅल्यू काढू आपण. 1 अपॉन ए स्क्वेअर म्हणजे काय होईल, इकडे न्यूमरेटरमध्ये आहेत, इकडे डिनोमिनेटरमध्ये येतील 32. याप्रमाणे 1 अपॉन ए स्क्वेअरची व्हॅल्यू काढली आपण, इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये पुट करू आपण. पुट धिस व्हॅल्यू इन इक्वेशन, सोपं कोणतं आहे येथे पुट करू, इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये आपल्याला ही व्हॅल्यू पुट करायची, 1 अपॉन ए स्क्वेअर. येथे 1 अपॉन ए स्क्वेअर आहे, त्याऐवजी हे पुट करू आपण 3 अपॉन 32. देअरफॉर 3 अपॉन 32 आणि हे 4 ॲज इट इज. बरोबर आहे. 1 अपॉन ए स्क्वेअर म्हणजे ती व्हॅल्यू पुट केली आपण, प्लस येथे 4 आपल्याला 1 अपॉन बी स्क्वेअर पाहिजे, येथे 4 आणि इंटू 1 अपॉन बी स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. फक्त 4 1 अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. 4ने 32 कॅन्सल होतील, इथे 8 होईल, हे 3 अपॉन 8 होतील. देअरफॉर 1 अपॉन बी स्क्वेअर 4 इंटू 1 अपॉन बी स्क्वेअर ही व्हॅल्यू आपल्याला 1 हे मायनसमध्ये जातील त्या साईडला, -3 अपॉन 8 होतील. बरोबर आहे. 4 1 अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू ही सबट्रॅक्शन 8 - 3 5 अपॉन 8 होईल. देअरफॉर 1 अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू हे 4 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, इकडे डिव्हिजनमध्ये येतील, म्हणजे 5 अपॉन 8 इंटू 4 32 होतील. पहा 1 अपॉन बी स्क्वेअरची व्हॅल्यू काढली आपण
आणि 1/a² पण व्हॅल्यू काढलेली आहे, बरोबर आहे. आता या व्हॅल्यू आपण काय करू, येथे पुट करू. पुढे लिहा देअरफॉर दी रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स इज x², 1/a². ही व्हॅल्यू काढली आपण, म्हणजे x², 1/a² म्हणजे किती आहे 3/32, 3/32 आणि हा x². 1/a² म्हणजे आपण ती व्हॅल्यू पुट केलेली आहे, बरोबर आहे. आणि प्लस y², 1/b² ही व्हॅल्यू आहे 5/32, 5/32 आणि y² = 1. आता पहा दोघांची ॲडिशन आहे, डिनोमिनेटर सेम आहे, म्हणजे एकच डिनोमिनेटर घेणार आपण आणि दोघांची ॲडिशन होईल. पुढे लिहितो, आता येथे लिहितो, हे 3x² होतील. देअरफॉर 3x² आणि प्लस 5y² प्लस 5y², दोघांनाही डिनोमिनेटर सेम आहे, वरची आपण ॲडिशन केलेली आहे, आणि 32 = 1, बरोबर आहे. आता हे 32 त्या साईडला पास करू आपण. देअरफॉर 3x² प्लस 5y² = 32, हे त्या साईडला गेले मल्टिप्लिकेशनमध्ये. पहा याप्रमाणे आपलं इक्वेशन येणार आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 8, द डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रीज इज 10. पहा डायरेक्ट्रीजमधील डिस्टन्स किती आहे, म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. दोन डायरेक्ट्रीजमधील डिस्टन्स म्हणजे 2 टाइम्स a/e, ती व्हॅल्यू 10 आहे. आणि इलिप्स या पॉईंटमधून पास होत आहे, म्हणजे ही x ची व्हॅल्यू आणि ही y ची व्हॅल्यू, ते इक्वेशन सॅटिस्फाय होईल. सोल्युशन, तर आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. लेट दी इक्वेशन बी x² प्लस इलिप्सचं इक्वेशन याप्रमाणे आहे =1. आपल्याला ही व्हॅल्यू दिलेली आहे 2 टाइम्स a/e, डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रीज, दॅट इज हे डिस्टन्स 10 आहे. यावरून आपण काय करू, a ची व्हॅल्यू काढून घेऊ. देअरफॉर a काय होईल, हे 2 इकडे 5 होतील, 2 इकडे गेल्यावर 5 होतील आणि e इकडे येईल, म्हणजे 5e, a ची व्हॅल्यू 5e मिळेल आपल्याला, बरोबर आहे. a ची व्हॅल्यू आपण काढून घेतली e च्या फॉर्ममध्ये. या पॉईंटमधून इलिप्स पास होत आहे, म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यू आपण त्या घेणार. इथे लिहिणार इलिप्स passes थ्रू या पॉईंटमधून √-5 आणि 2, म्हणजे x ची व्हॅल्यू ही घेऊ आपण -√5 आणि y ची व्हॅल्यू ही घेऊ. देअरफॉर हे इक्वेशन x ची व्हॅल्यू -√5 त्याचा स्क्वेअर अपॉन a² प्लस y ची व्हॅल्यू 2 घेणार, 2 चा स्क्वेअर अपॉन b² = 1. फक्त x आणि y ची व्हॅल्यू आपण पुट केल्या, बरोबर आहे. मायनसचा स्क्वेअर प्लस होईल, √5 चा स्क्वेअर, √5 × √5 म्हणजे 5 अपॉन a² प्लस 2 चा स्क्वेअर 4 अपॉन b² = 1. येथे आपण काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन. देअरफॉर 5b² प्लस 4a² अपॉन a² × b² = 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशन आणि हा मल्टिप्लिकेशन हे डिनोमिनेटरमध्ये आहेत, इकडे पास करू आपण, म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. डायरेक्ट लिहू आपण a² × b² या साईडला जातील, म्हणजे a² × b². यावरून असं लिहिता येईल आपल्याला. आता आपण काय करू, b² ची व्हॅल्यू पुट करू आपण a च्या फॉर्ममध्ये. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. फॉर्म्युला कसा आहे, b² = a² आणि 1 - e², हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. या फॉर्म्युल्यानुसार b² ची व्हॅल्यू ही पुट करू आपण. देअरफॉर b² ला आपण पुट करू a² 5, b² म्हणजे काय, a² 1 - e²,
बी स्क्वेअरची व्हॅल्यू या फॉर्ममध्ये पुट केली प्लस 4a² इक्वल टू a² आणि येथे पण बी स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करू आपण या फॉर्मनुसार. बी स्क्वेअरची व्हॅल्यू ही पुट करू आपण फॉर्म्युल्यानुसार a² आणि 1 - e². फक्त बी स्क्वेअरची व्हॅल्यू आपण ही पुट केली. आता आपल्याला काय करायचं आहे पहा, येथे a² आहे, येथे a² आहे, येथे पण a² आहे, म्हणजे प्रत्येक टर्ममध्ये a² आहे. आपण काय करू, इक्वेशनला a² ने डिवाइड करू. डिवाइड इक्वेशन बाय a². पहा डिवाइड केल्यामुळे काय होईल, हा a² कॅन्सल होईल, हा पण a² कॅन्सल होईल आणि हा दोन्हीपैकी कोणता एक हा a² कॅन्सल होईल. बरोबर आहे. पुढे लिहितो. देअरफॉर डिवाइड केल्यानंतर हा a² कॅन्सल होईल, म्हणजे प्रत्येक टर्मला आपण a² ने डिवाइड करणार. इक्वेशनला डिवाइड करायचं म्हणजे प्रत्येक टर्मला डिवाइड होईल. बरोबर आहे. 5 हे कॅन्सल होतील, म्हणजे 5 1 - e². 1 - e², a² कॅन्सल होईल, इथे +4 इक्वल टू दोन्हीपैकी एक कॅन्सल होईल, म्हणजे a² आणि 1 - e². याची व्हॅल्यू ही आहे. बरोबर आहे, ईच्या फॉर्ममध्ये. आता आपण काय करू, एकाच व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करू याला. एची व्हॅल्यू 5e आहे, म्हणजे a² ची व्हॅल्यू आपण काय पुट करणार, 25e². बरोबर आहे. 5 ने मल्टिप्लाय करू, -5e² हे +4 इक्वल टू a² ची व्हॅल्यू यावरून पुट करू आपण. सपोज 1 a² म्हणजे काय होईल, 25e² होईल. a² म्हणजे 25e² होईल आणि 1 - e². 5 आणि 4 9 होतील, म्हणजे -5e² + 9, दोघांची ॲडिशन 9 होईल. बरोबर आहे. इक्वल टू 25e² ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आपण. 1ला मल्टिप्लाय केल्यामुळे 25e² होईल, हे मायनस साईन इथे 25e⁴ पॉवर होईल. स्क्वेअर आणि स्क्वेअर मल्टिप्लिकेशन पॉवर 4 होईल. आता आपण काय करू, एका साईडला टर्म आणू, सगळ्या ही टर्म या साईडला आणू, प्लसमध्ये येईल 25e⁴ पॉवर, ही या साईडला आणली तर मायनसमध्ये येईल 25e² इक्वल टू 0 दाखवायचं आपल्याला. हे मायनस या साईडचे ॲज इट इज. या टर्म या साईडला आणल्या, साईन चेंज होईल, यांचं साईन असंच राहील कारण याच साईडला आहेत. -5e² आणि +9 इक्वल टू 0. बरोबर आहे. सर्व टर्म एका साईडला आणले आपण. आता पहा, हे -25 हे -5 e², दोघांची ॲडिशन होईल, दोघांची ॲडिशन e⁴ पॉवर -25 - 5 म्हणजे -30 होतील e². या दोघांची ॲडिशन मायनस. बरोबर आहे. आणि +9 इक्वल टू 0. पहा याला सिम्प्लिफाय काय करता येईल आपल्याला, याला आपण असं लिहू पहा, 25ला 5 e⁴ पॉवर आहे, तर e² करू आपण, आणि येथे मायनस साईन असल्यामुळे मायनस, येथे मायनस साईन असल्यामुळे मायनस घेऊ आपण. 9चं स्क्वेअर रूट 3 होईल आणि याचाही स्क्वेअर करू आपण, ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू 0. पहा हे जर एक्सपान्शन केलं आपण तर हेच येणार आहे, a - b². फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 25, याचा स्क्वेअर e⁴ पॉवर. बरोबर आहे. दोन टर्मचा मल्टिप्लिकेशन आणि डबल -15 आणि त्याची डबल केली तर -30 होतील e². बरोबर आहे. आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर +9, स्क्वेअर रूट घेऊ म्हणजे काय 5e², दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतला आपण तर इक्वल टू 0 मिळेल. बरोबर आहे. हा स्क्वेअर कॅन्सल होईल आता. देअरफॉर 5e² इक्वल टू हे 3 या साईडला प्लस होतील, देअरफॉर e² इक्वल टू 3/5 होईल. e² ची व्हॅल्यू किती मिळेल, 3/5. e² ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. पहा येथे a ची व्हॅल्यू आहे, याला आपण स्क्वेअर करू म्हणजे काय करता येईल आपल्याला, फ्रॉम इक्वेशन 1 a² इक्वल टू 25e² होईल. बरोबर आहे. दोन्ही साईडला स्क्वेअर केला आपण तर a² इक्वल टू 25e² होईल. परंतु e² ची व्हॅल्यू काढली आपण, येथे पुट करू म्हणजे आपल्याला a² ची व्हॅल्यू मिळेल. देअरफॉर a² इक्वल टू 25, e² ची व्हॅल्यू 3/5 येथे पुट करू आपण.
5ने हे 25 कॅन्सल होतील, येथे 5 इंटू 3 देअरफोर ए स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला 15 मिळणार आहे. ए स्क्वेअर इक्वल टू 15. ए स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे, ई स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे. फॉर्म्युला अप्लाय करू आपण म्हणजे आपल्याला बी स्क्वेअरची व्हॅल्यू काढता येईल. वी नो बी स्क्वेअरची व्हॅल्यू म्हणजे ए स्क्वेअर 1 मायनस ई स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करू. ए स्क्वेअरची व्हॅल्यू 15, 1 मायनस ई स्क्वेअरची व्हॅल्यू 3/5 इक्वल टू 15. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 मायनस 3 म्हणजे 2/5 होतील. पुन्हा 5ने डिवाइड करू 3 होतील. 3 इंटू 2 6. देअरफोर बी स्क्वेअर इक्वल टू 6. आता ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअरच्या व्हॅल्यू येथे पुट करू आपण. देअरफोर रिक्वायर्ड इक्वेशन इज एक्स स्क्वेअर. ए स्क्वेअरची व्हॅल्यू 15 प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर म्हणजे 6. वाय स्क्वेअर अपॉन 6 इक्वल टू 1 याप्रमाणे आपलं इक्वेशन येणार आहे. ही इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स. नेक्स्ट सब क्वेश्चन 9. इसेंट्रिसिटी म्हणजे ईची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. ईची व्हॅल्यू 2/3 आहे आणि या पॉईंटमधून इलिप्स पास होत आहे. हा एक्स कॉर्डिनेट, हा वाय कॉर्डिनेट, म्हणजे या कॉर्डिनेटने त्या इलिप्सचं इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे. सोल्युशन. लेट द इक्वेशन ऑफ इलिप्स. पहा क्वेश्चन नंबर 8 प्रमाणेच आहे. लेट द इक्वेशन ऑफ इलिप्स. येथे आपल्याला ईची पण व्हॅल्यू दिलेली आहे. ईची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे. इलिप्स बी इक्वेशन एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. इट पासेस. इट म्हणजे इलिप्स. इट पासेस थ्रू पॉईंट आहे 2 मायनस 5/3. ही एक्सची व्हॅल्यू पुट करू आणि ही वायची व्हॅल्यू पुट करू आपण. देअरफोर एक्स स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर होईल 4 अपॉन ए स्क्वेअर. एक स्टेप डायरेक्ट लिहिलेली आहे. 2चा स्क्वेअर म्हणजे 4 होईल. या टर्मचा स्क्वेअर वाय स्क्वेअर म्हणजे या टर्मचा स्क्वेअर, मायनसचा स्क्वेअर प्लस होईल. 5चा स्क्वेअर 25 होईल आणि 3चा स्क्वेअर 9 होईल. बरोबर आहे. आणि अपॉन बी स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर येथे लिहिता येईल आपल्याला याप्रमाणे इक्वल टू 1. एक्स आणि वायच्या या व्हॅल्यू पुट केल्या, त्याचा स्क्वेअर करून घेतला आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 9 इंटू 4 36 बी स्क्वेअर प्लस 25 ए स्क्वेअर इक्वल टू 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यामुळे या दोघांचाही मल्टिप्लिकेशन होईल. ए स्क्वेअर इंटू 9 बी स्क्वेअर. बरोबर आहे. आता हे इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जातील. येथेच आपण एक स्टेप कमी करू. हे इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जातील म्हणजे ए स्क्वेअर इंटू 1 इंटू ए स्क्वेअर इंटू 9 बी स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला आणि ह्या टर्म तिकडे पास केल्या आपण. आता बी स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करू आपण एच्या फॉर्ममध्ये. बी स्क्वेअर म्हणजे काय? ए स्क्वेअर 1 मायनस ई स्क्वेअर. ईची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. बरोबर आहे. ई इक्वल टू 2/3. इसेंट्रिसिटी 2/3 आहे. ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. गिवन. बी स्क्वेअरऐवजी ही व्हॅल्यू पुट करू आपण. हे 36 ए स्क्वेअर, इथे ब्रॅकेट नाही केला तरी चालेल कारण मल्टिप्लिकेशन आहे. 36 बी स्क्वेअरची व्हॅल्यू ए स्क्वेअर 1 मायनस ई स्क्वेअर पुट केली आपण प्लस हे 25 ए स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर म्हणजे एकच व्हेरिएबल असेल तर आपल्याला व्हॅल्यू काढता येईल. बी स्क्वेअरला एच्या फॉर्ममध्ये पुट करू. पहा प्रत्येक टर्ममध्ये ए स्क्वेअर आहे. येथे पण ए स्क्वेअर आहे, येथे पण ए स्क्वेअर आहे आणि एवढा मल्टिप्लिकेशन आहे परंतु ए स्क्वेअर आहे म्हणजे आपण ए स्क्वेअरने डिवाइड करू. डिवाइड बाय ए स्क्वेअर. पूर्ण इक्वेशनला ए स्क्वेअरने डिवाइड करू.
म्हणजे हा ए स्क्वेअर कॅन्सल होईल, बरोबर आहे. हा पण ए स्क्वेअर कॅन्सल होईल, दोन्हीपैकी एक कॅन्सल होईल. म्हणजे 36 1 मायनस ई स्क्वेअर प्लस 25 ए स्क्वेअर कॅन्सल होईल. म्हणजे हे 9 ए स्क्वेअर, सपोज हा कॅन्सल झाला 9 ए स्क्वेअर आणि 1 मायनस ई स्क्वेअर. आता आपण ई स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करू, कारण ईची व्हॅल्यू ही आहे, त्याच्या स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करू आपण. देअरफॉर किंवा 36ने आधी मल्टिप्लाय करा, म्हणजे 36 मायनस 36 ई स्क्वेअर होईल प्लस 25 इक्वल टू, आता 9 ए स्क्वेअरने मल्टिप्लाय करू या दोन्ही नंबरला, म्हणजे 9 ए स्क्वेअर मायनस 9 ए स्क्वेअर ई स्क्वेअर होईल. 9 ए स्क्वेअर आणि ई स्क्वेअर. आता ई स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करू. ईची व्हॅल्यू आहे, म्हणजे ई स्क्वेअर काय होईल, ई स्क्वेअर इक्वल टू 4/9 होतील. ई स्क्वेअरची ही व्हॅल्यू पुट करू आपण येथे. देअरफॉर 36 मायनस हे 36 ई स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे, 4/9 प्लस 25 इक्वल टू 9 ए स्क्वेअर मायनस 9 ए स्क्वेअर आणि ई स्क्वेअरची व्हॅल्यू 4/9. जिथे ई स्क्वेअर आहे तिथे आपण 4/9 पुट केलेले आहेत. आता हे सॉल्व करू. देअरफॉर 9ने हे कॅन्सल होतील, 36 4 होतील, बरोबर आहे. म्हणजे हे 36 4 × 4 16 होतील, हे प्लस 25 होतील इक्वल टू हे 9 ए स्क्वेअर. या 9ने हे 9 कॅन्सल होतील, कारण इथे मल्टिप्लिकेशन आहे. हे मायनस 4 ए स्क्वेअर. देअरफॉर ही ॲडिशन सबट्रॅक्शन करू. 36 प्लस 25, 36 प्लस 25 61 होतील. त्यातून 16 मायनस करणार 45, एवढं कॅल्क्युलेशन 45 येणार आहे. 45 इक्वल टू 9 ए स्क्वेअर मायनस 4 ए स्क्वेअर. 9 मायनस 4 म्हणजे 5 टाइम्स ए स्क्वेअर, बरोबर आहे. दोघांची सबट्रॅक्शन 5 ए स्क्वेअर. देअरफॉर ए स्क्वेअर इक्वल टू 45/5. 45/5. देअरफॉर ए स्क्वेअर इक्वल टू 5ने डिवाइड करू 9 होतील. म्हणजे एची व्हॅल्यू, ए स्क्वेअरची व्हॅल्यू 9 मिळत आहे. ए स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. आता बी स्क्वेअरची व्हॅल्यू, हा फॉर्म्युला अप्लाय करणार आपण. वी नो बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर 1 मायनस ई स्क्वेअर. ए स्क्वेअरची व्हॅल्यू 9 आहे, 1 मायनस ई स्क्वेअरची व्हॅल्यू 4/9. 4/9. 9 हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 मायनस 4 म्हणजे 5/9 होतील. हे 9 कॅन्सल होतील इक्वल टू 5. बी स्क्वेअरची व्हॅल्यू 5 मिळेल आणि ए स्क्वेअरची व्हॅल्यू 9. येथे पुट करू आपण. इक्वेशन आलेलं आहे. देअरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स इज एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअरची व्हॅल्यू 9 प्लस वाय स्क्वेअर आणि बी स्क्वेअरची व्हॅल्यू 5 इक्वल टू 1. याप्रमाणे इक्वेशन येणार आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.